मी आता अमेरिकन सिनेमॅटोग्राफर हे मॅगझिन वाचतो किंवा माझ्याबरोबरचे इतर माझे सहकारी सिनेमॅटोग्राफर आहेत ते वाचतात. तर अमेरिकन सिनेमॅटोग्राफरची मेंबरशिप त्यावेळेसच्या काळातली होती त्यांची, 75च्या काळात पण ते वाचत होते. पण शोले जास्तीत जास्त आता आपल्याला वाटतं कॅमेरा घेऊन जावा, गावात जाऊन शूट करा, लँडस्केप एखादी पकडा शूट करा. पण त्यावेळी नेहमी इंडोर शूट करणारा माणूस एकदम जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करायचं आहे. जसं ते ट्रेनचा सिक्वेन्स असेल, लाईटचा रेशिओ मेंटेन करायचा आहे. म्हणजे स्टुडिओमधला लाईट तुझ्या कंट्रोलमध्ये असतो. एकदा की लाईट लावला की तू तिथून हलणार नाही जोपर्यंत तू हलवत नाही. सूर्य तसं नाहीये, पण तुझा सीन आहे 2च मिनिटाचा. हा, पण तू शूट केलाय दिवसभर, मग तो रेशिओ कसा मेंटेन करायचा. तर हे खूप कसरतीचं काम आहे, अवघड काम आहे, पेशन्सचं काम आहे. तर हे त्यांनी कसं केलं असेल, दाद देण्यासारखी गोष्ट आहे. तर किंवा जे शॉर्ट्स आहेत खूप दीर्घ बोलतो आपण, लॉंग शॉर्ट्स खूप. आता लॉंग शॉर्ट्स म्हणजे नुसतं लांबनं घेतलंय असं नाही मुद्दा. तर एका शॉर्टमध्ये जास्त इन्फॉर्मेशन त्या कथानकाची किंवा त्या घटनेची हे कशी चित्रलं झाले, कुठून घेतलं तर जास्त प्रॉपर वाटेल. कॅमेरा अँगल्स, खूप सारे शॉर्ट्स हे एक वैशिष्ट्य शोलेचं. खूप चित्रीकरण केलं, म्हणजे त्याचं लेंथ मोठीच होती सिनेमाची, फुटेज पण खूप होतं, त्यांनी भरपूर शूट केले. बरेचसे ते फुटेज फेकलं असेल त्यांनी, पण त्याचं ते पेशन्सचं काम आहे. ते म्हणजे एक सिक्वेन्स 8-9 दिवस शूट करायचा आणि तो आहे त्या लाईट कंडिशनमध्ये वाटला पाहिजे. तर कारण तो जिकिरीचं काम होतं. तर द्वारका पण त्यासाठी मग काय होतं, हे हेवी कॅमेरे जे होते ते घेऊन ऑपरेट करणं. मग तू बघशील काय काय कॅमेरे कसे लावलेत. ते साधी गोष्ट आहे, ती साईड कार जी आहे शोलेची दोस्तीची त्यांची, बुलेट आणि ती साईड कार त्याची, त्याच्यामध्ये एक कॅमेरा लावलाय खाली. गोप्रो लावतो. तर ते 2C नावाचा कॅमेरा होता शोले, ज्याच्यावरती चित्रित केला. 2C नवीन आलेला, ॲरी महाग त्यावेळी होता. त्याचं थोडंसं कॉम्पॅक्ट होता आणि 35 mm रीळ होतं ते. आणि भले 70 mm आपण बोललो ना, शूट तो 35 mm वरतीच केलाय. नंतर फिल्म ती कन्वर्ट केली, ते ब्लॉक केलं. तर तो कॅमेरा त्यांनी मागवला. म्हणजे 2C बऱ्यापैकी झालेला भारतात त्यावेळी, पण नवीन होतं ते उपकरण आणि त्याची क्युरिओसिटी मध्ये होती इंडस्ट्रीला पण, आपल्या सिनेमाच्या क्षेत्रातल्या लोकांना पण त्याचं कुतूहल होतं त्या कॅमेऱ्याचं. आणि ते सांगतो, तो ट्रेनचा सिक्वेन्स परत एकदा सांगतो. ते पपईची लाकडं उडून तो येतो ना, ते स्वतः द्वारकादेवीचे ऑपरेटर होते त्यांच्याकडे, पण तो शॉट घेताना तो हँडल त्यांनी खांद्यावरती कॅमेरा घेऊन एकदम जवळ आणि जशी ट्रेन जवळ आली पटकन, त्यांचं वय 60 होतं त्यावेळी, 60कडे झुकलेले. आणि शोले झाल्यानंतर 3 एक वर्ष ते वारले पण लगेच. तर तो कॅमेरा त्यांनी हातात दिला त्या असिस्टंटच्या आणि ते बाजूला झाले, त्यालाही बाजूला घेतलं आणि ती ट्रेन गेली. किती रिस्की काम होतं ते. मध्ये बघताना एवढा अंदाज येत नाही आपल्याला ट्रेन कुठं आली, स्पीड काय आहे. बरं ते 1 टेक शॉट आहे. बरं ते एक वैशिष्ट्य होतं सरांचं द्वारकादेवीचं, की असे जिकरीचे शॉट्स असायचे ना, परफेक्टच घेणार ते, त्याची तयारी सगळी करून घेणार. त्यांचं ते कंट्रोल होता माध्यमावरती. दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का, म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे वैयक्तिक ते ह्या सिनेमामध्ये असण्याचं दुसरं एक कारण असेल की तांत्रिकदृष्ट्या ते सरस होते. प्लस ते शिस्तबद्ध काम करण्याची त्यांची पद्धत होती कामाची. मुळात सिनेमाला शिस्त पाहिजेच आहे. विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध काम करण्याचं माध्यम आहे, नेहमी म्हणतो. मोठे लोक बोलतात ते या क्षेत्रातले. तर त्यांच्या शब्दाला मान होता. ते जे बोलतात तर ते किती मोठा ऍक्टर असेल तो ऐकून घ्यायचा. म्हणजे स्वतःच पुढं कुठल्याही डिपार्टमेंटच्या माणसं हे करायचं नाही, त्यांच्या शब्दाला किंमत होती, की त्यांचा अनुभव तेवढा मोठा होता, त्यांचं काम तेवढं परफेक्ट होतं. म्हणजे मी ऐकलंय, दिल दिया दर्दिया नावाचा एक सिनेमा होता दिलीप कुमार साहेब, तर त्यावेळी इतके फेमस होते की त्यांच्या समोर कोणी बोलणारच नाही. त्यांचा दबदबा होता. म्हणजे ते बाकी त्यांचा त्रास काय नाही, त्यांचं समाधान जोपर्यंत होत नाही ना, ते आणखीन एक टेक करू. म्हणजे फिल्म कॅमेरा तुला माहिती आहे, स्टॉप, निर्माता मंडळी घायला यायची, म्हणजे अक्षरशः बोलणार कोण त्यांना. पण दिल दिया दर्दिया करताना त्यांचे डेट होते नेहमीचे, AR कार्तर आणि द्वारकादेवीचे DOP होते. तर ते सांगितले डायरेक्टरला, ओके का शॉट, ओके. त्याच्यानंतरचं दुसरं महत्वाचं काय होतं, सिनेमॅटोग्राफरच ठरवायचा शॉट ओके का, काय दिसते व्ह्यूपॉइंटमध्ये त्यालाच माहिती आहे. काय चुकलं, तुम्ही ते निगेटिव्ह डेव्हलप होऊन आल्यानंतरच कळणार. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर ठरवायचा की तो सांगायचा डायरेक्टरला, ओके, माझ्या दृष्टीने पण ओके, मी पण ओके बोलतोय, ऍक्टरचा ऍक्टिंग पण ओके, दिग्दर्शकाच्या दृष्टीने मग तुम्ही कोण सांगताय मला, मी नाही घेणार म्हणाले. आणि मग काय दिलीप कुमार नाराज नाही झाले. खूप मोठी गोष्ट होती दिलीप कुमारांना थांबवलं 2 शॉट्स मध्ये थांबवलं.